12 वाजेपर्यंतची आकडेवारी आहे। 223 आमदारांनी मतदान केलेलं आहे। काँग्रेसच्या 30 आमदारांनी मतदान केलं। सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सगळ्यात आधी या ठिकाणी गणेश नाईक यांनी मतदान केलेलं होतं। त्याचबरोबर काँग्रेसकडनं सुद्धा मतदानाची सुरुवात झाली। 12 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर येते, त्यानुसार 223 आमदारांनी मतदान केलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मतदान केलं, तेव्हाची दृश्य आपण बघतोय। तर 51 आमदारांचं मतदान अद्यापही बाकी आहे, त्यामुळे अर्थातच 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। 12 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आहे। 223 आमदारांनी मतदान केलेलं आहे। अद्यापही 51 आमदारांचं मतदान बाकी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांचं मतदान अद्यापही बाकी आहे, त्यामुळे आता 4 वाजेपर्यंत हे मतदान नोंदवलं जाणार। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यांचंही मतदान झालेलं आहे आणि अद्यापही 51 आमदारांचं मतदान बाकी दिसतंय। गुरु, अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री असतील किंवा सर्वच महत्त्वाचे नेते असतील, त्यापैकी अनेकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलाय। मात्र मतदानाची जी काही वेळ आहे ती 4 वाजेपर्यंतची आहे, त्यामुळे अद्याप जरी 203 आमदारांनी मतदान केल्याचं समोर असलं तरी भरपूर वेळ अजून शिल्लक आहे। काही आमदार काही कारणास्तव उशिरा उपस्थित राहणार आहेत, अशा प्रकारची माहिती समोर आली होती। त्यामुळे मतदानाला वेळ अजून शिल्लक आहे। 4 वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे आणि त्यानंतर 1 तासाच्या विश्रांतीनंतर 5 वाजता मतदानाची मोजणी, जी मतमोजणी सुरू होणार आहे। त्यामुळे अनेक दिग्गज आता मतदानासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे राजू पाटील, जे मनसेचे एकमेव आमदार होते आहेत, ते आता भाजप कार्यालयात आलेत। भाजपच्या पक्ष नेत्यांची ते भेट घेत आहेत। भाजपच्या बाबत, माहितीच्या बाबत राजू पाटील यांची भूमिका काय, मनसे विधान परिषदेमध्ये कोणाला मतदान करणार, यावरून जो प्रश्न निर्माण झाला होता त्याचं देखील उत्तर आता बरोबर आहे। याच विषयीची अपडेट सुद्धा येते, आपण त्याविषयी तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊया। तुम्ही सोबत राहा।